अरे भाई कहना क्या चाहते हो? मुद्दा हिंदुत्वाचा ना, मग असं बोला ना. आता अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे. कारण हिंदुत्व मला अमित शहाने शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही. तूर्त काय झालेलं आहे की गेले 2-3 दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बहस, एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर ह्यांना अचानक वंदे मातरम का आठवलं? आपला देश त्या वंदे मातरमला 150 वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम आहे, एका दिवसासाठी आहे वन डे मातरम. कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काही पडलेली नाहीये. भारतात काय चाललेलं आहे, वंदे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहाना आम्हाला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवते बघतो. आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे 9 डिसेंबरचा, तो ते जे मंत्री आहेत मी गोमांस खातो कोण मला अडवते, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू. त्यांच्या बरोबर अमित शहा जेवतायत. आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही. पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः